पर्सनल इयर नंबर 9 वाल्यांसाठी आपण असं म्हणू शकतो, की हे वर्ष थोडंसं अप्स एंड डाउन्स वालंच आहे. स्टार्टिंग पिरियड थोडा हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके. हॉस्पिटलला जायला लागू शकतं. पर्सनल इयर 9 मंगळचं आहे. हं. छोटे-मोठे ॲक्सिडेंट होणं दाखवतं. ओके. थोडंसं इंजुरी वगैरे होणं. मग अशा लोकांना आम्ही उपाय काय सांगत असतो सगळ्यात बेस्ट, हं. की 2-3 महिन्यातून ना जावा हॉस्पिटलला. जाऊन ब्लड चेक करा, है ना? ओके. स्वतः जाऊन बीपी वगैरे बघा. बिकॉज हा पिरियड दाखवतो तुम्हाला, की तुमच्या हॉस्पिटलचे चक्कर लागतील, पोलिस स्टेशनचे चक्कर ओह! लागतील. थोडं वियर्ड इन्सिडेंट होऊ शकतात हं. सडनली. म्हणजे तुमचं काही घेणं-देणं नाही, त्या गोष्टीत तुम्ही अडकलात आणि प्रॉब्लेम क्रिएट केला. मागच्या वर्षी ओके. ज्यांचा 9 नंबर असेल ते पण कमेंट करून सांगतीलच, की कसा वर्ष होता. बिकॉज इट्स अ डार्कनेसवाला पिरियड. इट्स अ एंडिंग पिरियड. जसं तुमचा आणि माझा पण 9 नंबरच हां. होता आपल्याला माहिती आहे. हां. तर बऱ्याच गोष्टी तुम्ही फाईट करून ह्याच्यातून बाहेर आलेले आहात. हा तो पहर म्हणू शकतो आपण अंधाराचा. तर हा हां. एक्झॅक्टली तो आहे. 9 नंबर म्हणजे एंडिंग होतं एका सायकलचं एंडिंग. तुम्ही ओके. 1 ते 9 पर्यंत इथे आलात. आता 9 म्हणजे एंडिंग. हां. तुम्ही जर पॉझिटिव्हली घेताय तर पॉझिटिव्ह घडते. खरं, निगेटिव्हली घेतलं तर निगेटिव्ह. हेल्थवरती थोडंसं जास्त लक्ष द्यायची गरज आहे. 2-3 महिन्यातून उगाच जायचं हॉस्पिटलमध्ये ब्लड चेक करायचं, हां. हिमोग्लोबिन चेक करा. कारण ओके. लिहिलंय असं औषध पाणी तुम्हाला तिकडचं प्यावं लागेल हॉस्पिटलचं. ओके. तर जबरदस्ती बोलवणं होण्यापेक्षा आपण स्वतःच जायचं.